पावसाचा जोर महाराष्ट्रभरात कमी झालेला असला तरी महाराष्ट्रातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची मालिका काही संपत नाहीये। महाराष्ट्रातल्या गल्लीबोळातले खड्डेच आता राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनतात। शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस, तिन्ही विरोधी पक्षांनी खड्ड्यांवरनं सरकारला कात्रीत पकडलंय। ऐन पावसाळ्यात राजकीय लाईमलाईट खेचणाऱ्या खड्ड्यांचा प्रश्न आणि त्यावरनं निर्माण झालेलं राजकारण पाहूया। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर, मुंबई गोवा महामार्गाच्या दौऱ्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा आज कोकण दौऱ्यावरती गेले। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी हक्काचा असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि खड्ड्यांचा प्रश्न यंदाही राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। त्याची झलक आदित्य यांच्या दौऱ्यातही दिसली। मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसोबतच आदित्य यांनी रत्नागिरीच्या लोटे MIDC मधल्या उद्योजकांच्या अडचणीही जाणून घेतल्या। महामार्ग पाहणी असो किंवा MIDCची भेट, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचं महत्त्व केवळ पाहणीपुरतं मर्यादित नाही असं मत व्यक्त होत आहे। कारण मुंबईनंतर शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून कोकणाची ओळख आहे। मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर कोकणात ठाकरेंच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला। त्यामुळे आता कोकणात पुन्हा संघटना मजबूत करणं, स्थानिक प्रश्नांवरती आक्रमक भूमिका घेणं आणि मतदारांशी थेट संवाद वाढवणं हे ठाकरे सेनेसमोरचं महत्त्वाचं आव्हान आहे। याच पार्श्वभूमीवर आदित्य यांचे दोनही दौरे महत्त्वाचे मानले जातात। एवढा भयानक रस्ता असताना मंत्र्यांनी दौरे करून काय उपयोग आहे? बाहेर तरी बघा काय चाललंय। आणि काय तुम्ही आता जे ज्यांचे पोस्टर लागले ते बघा, काय जबरदस्त क्वालिटीचे आहेत। तसे क्वालिटीचे रस्ते कधी बनणार? पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं। भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं, पण ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार? कंत्राटदार जर पळून जात असतील तर मग तुमच्या खात्याचा काय उपयोग आहे? चाकण असेल, अंबड असेल, इकडची आपली ही लोटेची असेल MIDC, सगळीकडेच आपण पाहतोय इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती एकदमच भयानक आहे। विजेचे दर असतील, विजेचं सप्लाय असेल, आणि आत्ता येतानाच आपण पाहिलं जो खडतर रस्ता आहे, आले MIDC मध्ये आलोय की कुठच्या कन्स्ट्रक्शन साईटवर आलो हे कळत नाही आहे। आणि असं जर परिस्थिती असेल तर जे उद्योजक सांगतात की आम्हाला इथून स्थलांतरित व्हायचं आहे, कुठच्या तोंडाने आम्ही त्यांना सांगायचं की इथून जाऊ नका? पण मला वाटतं जर उद्योग मंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जिथे आहेत ते अशी परिस्थिती असेल तर इतर महाराष्ट्रांनी काय अपेक्षा ठेवायच्या हा एक प्रश्न उपस्थित होतोच। तर आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यापूर्वी गेल्या रविवारीच आदित्य ठाकरेंनी मुंबईतली मैदानं वाचवा म्हणून सरकार विरोधात मोर्चा उघडला। त्यामुळे मुंबईतल्या मोकळ्या मैदानांवरनं ठाकरे विरुद्ध भाजप असा थेट राजकीय सामना पाहायला मिळाला। नोवेल डिसूजा फुटबॉल मैदानावरनं त्यांनी सरकारला थेट रेड कार्ड दाखवलं। इतकंच नाही तर जुहू आणि अंधेरी पश्चिम परिसरातील जवळपास 16 एकरांच्या 3 महत्त्वाच्या मोकळ्या भूखंडांवरनं आदित्य ठाकरेंनी भाजपचे आमदार अमरीश पटेल यांच्या ट्रस्टवरती गंभीर आरोप केले। पण आदित्य यांचे सगळे आरोप आज पटेल यांनी खोडून काढलेत। ही लढाई जी आहे ती आज सुरुवात केलेली आहे। ह्याच्याहून फार मोठा मुंबईकर वर्ग हा रस्त्यावर उतरून आपल्या मोकळ्या मैदानांसाठी लढणार आहे। आज इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। जर इथे थांबायला लावलं नाही आम्हाला तर मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत आमची मैदानं परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही। SVKMला एकूण 16 एकर जमीन देण्यात आलेली आहे, ते गैरसमज आहे। प्रत्यक्ष क्षेत्रफळ आम्हाला 14 एकर 11 गुंठे मिळालेली आहे। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलमध्ये 11 एकर 57 गुंठे आम्हाला मिळालेली आहे। लोकमान्य टिळक गार्डन झूमध्ये संपूर्ण भूखंड सुमारे 1 एकर 88 गुंठे आहे आणि ते लायसन्स पद्धतीने आम्हाला दिलं गेलेलं आहे। राजकारणात कधी कधी एक फोटो, एक दौरा बरंच काही सांगून जातो। फुटबॉलच्या मैदानावरनं आक्रमक झालेले आदित्य ठाकरे आता थेट मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी पोहोचले। ठाकरे घराबाहेर पडत नाहीत हा विरोधकांचा नेहमीचा आरोप आणि त्याच वेळेला शिवसेनेतनं सुद्धा आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरावं ही अंतर्गत मागणी। या दोन्हींच्या बरोबर मध्ये उभा आहे आदित्य ठाकरेंचा वाढता ग्राउंड ऍक्टिव्हनेस। त्यामुळे आदित्य यांचा हा फक्त एक दौरा आहे की नव्या राजकीय इमेज बिल्डिंगची सुरुवात? पाहूया त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। मंत्र्यांनी दौरे करून काय उपयोग आहे?
बाहेर तरी बघा काय चाललंय. ज्यांचे ज्यांचे पोस्टर लागले ते बघा काय जबरदस्त क्वालिटीचे आहेत. तसे क्वालिटीचे रस्ते कधी बनणार. कंत्राटदार जर पळून जात असतील तर मग तुमच्या खात्याचा काय उपयोग आहे. जो खडतर रस्ता आहे, आले MIDC मध्ये आलोय की कुठच्या कन्स्ट्रक्शन साईटवर आलोय हे कळत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू. जोपर्यंत आमची मैदानं परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही. जेनझी आंदोलनानंतर एक गोष्ट अधोरेखित झाली. तरुणाईला फक्त भाषणबाजी करणारा नेता नकोय, त्यांना हवाय त्यांच्या प्रश्नांशी कनेक्ट साधणारा नेता. याच कनेक्टवरनं महाराष्ट्रात एक राजकीय हालचाल लक्षवेधी ठरतीये. ती म्हणजे आदित्य ठाकरे यांचा वाढलेला ग्राउंड ॲक्टिव्हनेस. मुंबईतल्या मोकळ्या मैदानांचा प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी किंवा चाकण आणि लोटे MIDCचा मुद्दा. आदित्य ठाकरेंचे हे नॉर्मल पॉलिटिकल दौरे आहे की पॉलिटिकल ब्रँडिंग, याची चर्चा आता जोर धरतीये. आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या मर्यादा ह्या उघड झाल्या होत्या, ते सत्तेत असतानाच, मुख्यमंत्री असताना सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की आता आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे शिवसेनेची कमान घेतली आहे. त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र अशी पिढी किंवा एक स्वतंत्र अशी टीम बनवलेली आहे आणि ती बनवण्याचं स्वातंत्र्य त्यांना उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या मोकळ्या मैदानांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे आक्रमक झाले. चाकण MIDCतल्या समस्याग्रस्त उद्योजकांची त्यांनी भेट घेतली. गणेशोत्सवाच्या तोंडावर गेली जवळपास 2 दशकं रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. लोटे MIDCतल्या उद्योजकांशी संवाद साधला. या भेटींच्या सिक्वेन्समुळे आदित्य यांनी त्यांच्या मुंबई फोकस्ड राजकारणाची दिशा बदलली आहे का, याचाही अंदाज बांधला जाऊ लागलाय. आदित्य ठाकरे यांचं राजकारण जर बघितलं तर गेल्या काही वर्षात जेनझींचे जे प्रश्न आहेत त्यालाच त्यांनी हात घातलेला आहे आणि त्यांचं एकूण राजकारण बघता त्यांच्या राजकारणाचा पोत हा जेनझींना आत्ता जे काही भावणारे विषय आहेत, मग ते क्रीडा विषयक असतील किंवा पर्यावरण विषयक असतील किंवा अन्य काही त्यांच्या स्वातंत्र्य संदर्भातले असतील, तेच विषय राहिलेले आहेत. ठाकरे घरातून बाहेरच पडत नाही, हा त्यांच्या विरोधकांकडनं होणारा फॉरेवर आरोप. हा आरोप ठाकरेंविरोधातलं स्ट्रॉंग पॉलिटिकल नरेटिव्ह म्हणूनही वापरला जातो. आता आदित्य ठाकरेंच्या वाढलेल्या ग्राउंड व्हिजिट्स या आरोपांची धार कमी करू शकतील का, हा सुद्धा एक विचार करण्यासारखा मुद्दा. फुटीमुळे शिवसेनेला एक मोठा सेटबॅक बसलाय. फुटीमुळे अनेक जिल्हा परिषदा असतील, महापालिका असतील, नगरपालिका असतील, इथं जे त्यांची सत्ता होती ती आता राहिली नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राहिली नाही, ती शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलेली आहे. तरुण मतदार जो आहे त्या ठिकाणचा, मग तो ग्रामीण भागातला असेल तर त्याला आपल्यासोबत जोडून घेण्याचा प्रयत्न कदाचित उद्धव ठाकरे, आपला आदित्य ठाकरे करतायत. आदित्य ठाकरेंच्या राजकीय हालचालींचा वेग आता वाढताना दिसतोय. जेनझी आंदोलनानंतर ठाकरेंचा वाढलेला ॲक्टिव्हनेस आणि ग्राउंड प्रेझेन्स त्यांच्या राजकीय इमेजच्या पुनर्बांधणीचा प्रवास ठरणार का, हे बघण्याची उत्सुकता असेल. स्पेशल रिपोर्ट, ABP माझा. असं म्हणतात की राजकारणात प्रतिमा एका रात्रीत बनत नाही आणि ती एका रात्रीत बदलत सुद्धा नाही. आदित्य ठाकरेंचा फुटबॉलच्या मैदानापासून सुरू झालेला प्रवास आज महामार्गावरनं उद्योगांच्या समस्यांच्या गेटपर्यंत पोहोचलाय. पण खरी परीक्षा आता पुढे आहे. कारण राजकारणात 2-4 दौरे म्हणजे ॲक्टिव्हनेस, सातत्यपूर्ण दौरे म्हणजे संघटन आणि त्या संघटनेतनं निर्माण होणारा जनाधार म्हणजे नेतृत्व. मुंबईचे युवा नेते म्हणून आदित्य ठाकरेंची ओळख आधीपासूनच स्ट्रॉंग आहे. पण महाराष्ट्राचा नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणं ही त्यांच्या समोरची पुढची खरी आणि मोठी राजकीय परीक्षा आहे. त्याचमुळे हातातली मशाल फक्त पेटवून चालणार नाही, तर तिच्या मदतीनं अंधारातला पुढचा रस्ताही शोधावा लागेल.